परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। मी दारवा शहरामध्ये आलो। भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दामोदरदासजी लड्डा यांनी नामनिर्देशन भरून खरोखर अहोरात्र शहरामध्ये फिरून आपल्या प्रचाराची रणधुमाळी करत आहे। आज त्यांच्या कार्यालयामध्ये आलो मी। माझ्यासोबत डॉक्टर दामोदरदास लड्डा सुद्धा आहे। आपण त्यांच्याशी बात करूया। डॉक्टर साहेब, आपलं नाव काय? डॉक्टर दामोदर नरसिंहदासजी लड्डा। पण डॉक्टर साहेब, आपण यापूर्वी नगर परिषद मध्ये होते का असं जनतेसमोर सांगाल का? मी यापूर्वी 5 टर्म पासून नगरसेवक आहे आणि 1986 पासून मी नगर परिषदेत पहिल्यांदा निवडून आलो। आणि मागच्या वेळेस मी एक अपक्ष व्यक्तीने साऱ्या पक्षावाल्यांचे डिपॉझिट जप्त केले। सेनेचा गड असलेलं सेनेचं डिपॉझिट जप्त, भाजपचं डिपॉझिट जप्त, काँग्रेसचे काही वोट त्यांनी जे वाढवले होते ते जर काढून टाकले तर त्याचंही डिपॉझिट जप्त। माझ्या विरोधात संजय राठोड, माणिकरावजी ठाकरे, वसंतरावजी गुईखेडकर, उत्तमरावजी शेळके आणि सहकार महर्षी शंकररावजी राठोड यांचा मुलगा होता। धन्यवाद। डॉक्टर साहेब, आपण आपल्या कालखंडामध्ये भविष्यात महिला संदर्भात, रोजगारासंदर्भात असं काही ट्रेनिंग सेंटर वगैरे काही मार्गदर्शन महिलांना केलं असं तुम्ही सांगता का? याच्या आधी मी जेव्हा निवडून आलो मागच्या वेळेस, त्यावेळेस मी एक बोर्ड लावला होता माझ्या प्रभागात की माझ्या प्रभागातली कोणतीही महिला शेतात कामाला न जाता 100 रुपये रोज घर बसल्या कमवेल। ज्या दिवशी 100 रुपये नाही कमावले त्या दिवशी 100 रुपये माझ्याकडून घेऊन जावं। मग मी त्यांना पार्लरचं ट्रेनिंग दिले। असे खूप ट्रेनिंग दिले। त्यापैकी एकच उदाहरण सांगतो मी की मी त्यांना पार्लरचं ट्रेनिंग दिलं 100 बायांना। मग काय 100 पार्लर लागेल काय? नाही। लावायचे असले त्यांच्याजवळ पैसे आहे काय? नाही। असलेही तरी नवीन पार्लर चालेल कसं, नवीन जवळ कोण येईल? म्हणून मग ट्रेनिंग झाल्यावर मी होम ब्युटी पार्लर सुरू केलं। त्या होम ब्युटी पार्लर मध्ये ती मुलगी तुमच्या घरी येईल, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पूर्ण सेवा करल 2 तास आणि फक्त 100 रुपये घेऊन जाईल। आणि त्याच्यामुळे तिला सर्व चेहरे, केस, स्किन हातात आली, ट्रेन झाली। कसं महिला ग्राहकाशी कसं व्यवहार करावा, काय करावा हे सर्व तिला समजलं। धन्यवाद। डॉक्टर साहेब, आपण सौंदर्यीकरणासंदर्भात, शहराच्या सौंदर्यीकरणासंदर्भात काही जनतेसमोर सांगाल? बिलकुल। जिथं जिथं ओपन प्लेस आहे लेआउटची त्या ठिकाणी ओपन जिम, झाडे लावणं, सौंदर्यीकरण करणं हे सारं आपण हाताशी घेऊ। दुसरी गोष्ट, गावातही रोड थोडे रुंद करून शक्य असेल तिथं आणि गावातही झाडे लावू। धन्यवाद। डॉक्टर साहेब, शेवटचा प्रश्न विचारतो। शैक्षणिक संदर्भात, ह्या संदर्भात भविष्यात तुमच्याकडून काही उपाययोजना होईल असं तुम्ही सांगाल का? 100% मोठोच आहे शैक्षणिकचा। दारव्हा नगर परिषद शाळा क्रमांक 2 मध्ये लाखो नाही करोडो रुपये सरकारचे याचे येत असतात शिष्यवृत्तीचे। त्याच धर्तीवर नगर परिषदच्या सर्व शाळा, उर्दू शाळा, मराठी शाळा आम्ही बनवणार आहोत। दुसरी गोष्ट, खूप लेकरं आपल्या इथून लहान मुलं यवतमाळला शिकायला जातात कारण की दारव्यात अशी दर्जेदार शाळा नाही। तर त्या शाळेची एखाद्या फ्रँचायझीज घेऊन आणि एक चांगली शाळा इथं मी तयार करणार आहे। ते धन्यवाद। डॉक्टर साहेब, स्मार्ट सिटी संदर्भात दर्शकांना काही आपण सांगाल का? सर्वात पहिले माझ्या प्लॅन मध्ये ते एकच आहे की इलेक्ट्रिक लाईन आजीवन फ्री प्रत्येकाला, दारव्यातला प्रत्येक व्यक्तीला। 3 लाईट, 2 पंखे, 1 टीव्ही, 1 फ्रीज, 40,000 रुपयाचा सोलर लावून देईल। त्याच्यात सेंट्रल गव्हर्नमेंटची सबसिडी, स्टेट गव्हर्नमेंटची सबसिडी, दारव्हा नगर परिषदची सबसिडी आणि काही 5,000 रुपये उरले तर त्यांना मी बँक लोन करून देईल, जे ते 5 वर्षात त्यांच्या मिळतील। आणि या हिशोबानं दारव्हा स्वच्छ, गटार, भुयारी गटार असे खूप साऱ्या योजना आहेत माझ्याकडे। त्याच्यामुळे दारव्हा शहर एकदम
सुंदर आणि स्वच्छ राहील. धन्यवाद. डॉक्टर साहेब, आपण आपल्या तोंडून सांगितलं आपण अल्पसंख्याक आहात. आपण किती वेळ नगर परिषदमध्ये निवडून गेलात असं प्रेक्षकासमोर सांगाल? मी 5 वेळा नगर परिषद निवडून गेलो आणि प्रत्येक वेळेस काही ना काही हॅट्रिक झाली. एक वेळ तर मी फक्त एका मतानंच निवडून आलो. आता मागच्या वेळेस मी सर्वांचे डिपॉझिट जप्त केले. असे अनेक प्रत्येक वेळेस काही ना काही विशेषता करून मी निवडून आलेलो आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब, वेळ दिल्याबद्दल. खरोखर हे होते भारतीय जनता पक्षाचे दारवा शहराचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर दामोदर दासजी लड्डा. कॅमेरामॅन, जनतेसाठी आपला शेवटचा मेसेज काय राहील? जनतेसाठी एकच मेसेज आहे, चरित्रवान, ज्याच्याजवळ नियोजन आहे, अनुभवी आहे, असाच नगरसेवक नगराध्यक्ष त्यांनी निवडा, ही माझी जनतेला विनंती आहे. धन्यवाद. परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. मी दारवा नगर परिषद अंतर्गत आलोय. खरोखर एक जानेमाने एक वार्ड नंबर 2 असे वेल क्वालिफाईड लोक या वार्ड क्रमांक 2 मध्ये राहतात आणि खरोखर सुज्ञ मतदार राजा इथं राहतो. भारतीय जनता पार्टीकडून खरोखर धनंजय बलखंडे हा एक वार्ड मेंबरसाठी त्यांनी नॉमिनेशन दाखल केलं. आपण त्यांच्या मुलाखत घेण्याकरिता आलो. नमस्कार भाऊ, आपलं नाव काय? धनंजय वासुदेव बलखंडे. आपलं असं काय राहील की भविष्यात आपण निवडून आलो तर जनतेसाठी आपण काय करू असं काही सांगू शकता का? जिथे जिथे रस्त्याची कमी असेल सर्वात पहिले ते मार्ग करणार आहे, आम्ही मार्गी करणार आहे. त्याच्यानंतर नाली सांडपाण्याची व्यवस्था करणार आहे. सौंदर्यीकरणावर जास्त भर राहणार आहे आमचा. आणि ज्येष्ठ नागरिक जे लोक आहे आमच्या प्रभागात त्यांना एक वॉकिंग ट्रॅक, त्यांना बसण्यासाठी जागा, गप्पा गोष्टी करण्यासाठी जागा, या गोष्टीवर भर देणार आहे आम्ही. धन्यवाद भाऊ. आपण या शहरामध्ये गेल्या 5 वर्षात सत्तेमध्ये होते का असं तुम्ही जनतेसमोर सांगाल का? हा, होतो. आपलं खरोखर सौंदर्यीकरणासंदर्भात या शहरामध्ये एक मोठी जवळपास 30-32 हजार लोक जनसंख्येची शहर आहे. या शहरामध्ये असं क्रीडांगण दिसत नाही. असं क्रीडांगणा संदर्भात काही आपण सांगू शकाल? यावेळेस भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमताने जर लोकांनी निवडून दिलं तर हा प्रश्न 100% आम्ही मार्गी लावणार आहोत, क्रीडांगणाचा. धन्यवाद भाऊ. शेवटचा प्रश्न विचारतो. करवाढी संदर्भात गेल्या 1-1.5 महिन्याच्या पहिले जनतेने आंदोलन मोर्चे काढलेत. करवाढी संदर्भात भविष्यात तुम्ही सत्तेत आल्यावर जनतेला दिलासा मिळेल का? करवाढी संदर्भात आम्ही इथून 15-20 दिवसा अगोदर आमचे महाराष्ट्राचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत आमचं बोलणं झालं आहे. तर 100% करवाढीबद्दल निर्णय ते घेणार आहे आणि ते निर्णय जनतेच्या हिताचा राहील. भाऊ, भारतीय जनता पक्षाचा वरिष्ठ नेता दारवा शहरामध्ये एखादी सभा भविष्यात होऊ शकते का? हा, बिलकुल होऊ शकते. धन्यवाद. हे होते धनंजय बलखंडे, वार्ड क्रमांक 2 मध्ये. कॅमेरामन हरिचंद चव्हाण, समीर रामधन जाधव, परिवर्तन न्यूज 24, तालुका प्रतिनिधी दारवा.